समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त महाविकास आघाडीने बाजी मारत भाजपला मोठा धक्का दिला आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संगीता पाटील यांची निवड झाली असून उपाध्यक्षपदी काँग्रेसचे ऋषिकेश लाड विजयी झाले आहेत. दोन्ही उमेदवारांनी 34 विरुद्ध 25 मतांनी विजय मिळवला. भाजपच्या अध्यक्षपदाचे उमेदवार स्वप्नाली मासाळ आणि उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे उमेदवार हिम्मत जाधव यांचा पराभव झाला. दरम्यान शिवसेनेचे 2 सदस्य मतदानावेळी अनुपस्थित राहिले. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकत्र येत संयुक्त महाविकास आघाडी तयार केली होती. या एकजुटीमुळे भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यात आघाडीला यश आले. निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी विजयी उमेदवारांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री विश्वजित कदम, माजी खासदार संजय काका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सत्यजित देशमुख, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार विक्रम सावंत, जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादीचे नेते प्रतीक जयंत पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, भाजप नेते शेखर इनामदार तसेच शिवसेनेचे अमोल बाबर यांच्यासह महाआघाडी व महायुतीतील अनेक नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकालानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत जयंत पाटील वाघ आहे अशा घोषणा दिल्या. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनाही घोषणांमधून लक्ष करण्यात आले. त्यानंतर पडळकर शांतपणे कार्यकर्त्यांकडे पाहत गाडीत बसून निघून गेले. दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षपदी संगीता पाटील व उपाध्यक्षपदी ऋषिकेश लाड यांची निवड जाहीर होताच महाविकास आघाडीच्या समर्थकांनी जिल्हाभर मोठा जल्लोष केला. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.